जय हिंद. मी किरण कृष्णराव थोरात, जिओलाईफ ॲग्रीटेक इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तरी आपण आज हिवरे गावात आलेलो आहे. तर आपण जिओलाईफचे काही जी उत्पादनं आहेत ते वापरलेले आपले मित्र आहेत प्रगतशील शेतकरी रोहित आसबे यांच्याकडूनच आज आपण त्यांचा अनुभव ऐकूया. नमस्कार. नमस्कार. माझे नाव रोहित आसबे, गाव गाव हिवरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आणि आपली सुपर सोनाका प्लॉट आहे. आपण गेले 3 ते 4 वर्ष झाले आपण नॅनोविगर आणि बॅलेन्स नॅनो जिओलाईफचं वापरतोय. फ्लावरिंग स्टेज संपल्यानंतर गहू साईजमध्ये आपण याचा वापर करतोय पॉईंट निघण्यासाठी. चांगल्या प्रकारचा पॉईंट निघतो. आणि याचा वापर यावर्षी आपण गळ आणि कूजसाठी पण केला आहे. रिवर्स आणि बॅलेन्स नॅनो वापरलेला आहे. बॅलेन्स नॅनो एकरी 50 ग्रॅम वापरले आपण, आणि रिवर्स एकरी 160 मिली वापरले. आणि आपला सगळी टोटल बाग आहे 2 एकर. त्यातली आपली पाऊण एकर आहे सुपर सोनाका आणि बाकीचे आहे SSN. आणि SSNला पण आपण याचा वापर करतो. गेली 3 वर्ष झाला याचा वापर आपण करतो. तुम्हाला म्हणजे काय फरक जाणवतो याच्यामुळं पॉईंट चांगला निघण्यास मदत होत्या. आणि आपला पॉईंट एवढा म्हणजे या प्रोडक्ट वापरला आहे असं कुठल्याच औषधाने निघत नव्हतं. त्याचा फरक आम्हाला जाणवला. आणि गळकुजीबद्दल काय म्हणजे जर गळ जास्त होत असेल तर वापरलं तर फरक पडतोय. गळ जास्त होऊन देतो. आता या प्लॉटमध्ये गळकूज जाणवत होती, मग मी याला रिवर्स आणि बॅलेन्स नॅनो वापरले. तर अशा प्रकारचे मनी राहिले. नॅनोविगर 1 ग्रॅम आलं. परत आपण मनी सेट झाल्यानंतर नॅनोविगर आणि बॅलेन्स नॅनो वापरले. 1 ग्रॅम नॅनोविगर आणि बॅलेन्स नॅनो. त्याच्यामुळे काय फरक जाणवता? त्याच्यामुळं पॉईंट निघलेला आहे नॅनोविगर आणि बॅलेन्स नॅनोमुळं. पण आधी आपण गळ होत होती त्यावेळी आपण फक्त बॅलेन्स नॅनो वापरलेलं. आणि कितव्या दिवशी वापरलं पाहिजे तुम्हाला, मग तुमचं काय मत आहे? हे जर आपलं फ्लावरिंगमध्ये 35 ते 45च्या दरम्यान ज्यावेळी गळ होत्या त्यावेळी जर बॅलेन्स नॅनो फक्त वापरलं तरी फरक पडतो. आणि जर तुम्ही पॉईंटसाठी 45च्या म्हणजे SS स्प्रे द्यायच्या अगोदर वापरलं तरी पण आपल्या ट्रॅक्टरनं तरी पण फरक पडतो पॉईंट. धन्यवाद.